तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूया अर्थातच दहीहंडीच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या राजकीय काल्याच्या बातमीनं। खरं तर राज्य सरकारनं कोरोनाच्या संकट काळात संभाव्य तिसऱ्या कोरोनाच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा करायला परवानगी नाकारली। पण मनसे आणि भाजपनं आक्रमक भूमिका घेतली। विशेषतः मनसेनं आज पहाटेपासूनच दहीहंडी फोडायला सुरुवात केली आणि सरकारचा निषेध केला, सण सुद्धा साजरा केला। यावरून ठाकरे विरुद्ध ठाकरे हा संघर्ष सुद्धा आज पाहायला मिळाला। हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे याच बुलेटिनमध्ये। म्हणजे आता जे नारायण राणेंच्या विरोधात जे झालं, यांच्या हाणामाऱ्या सुरू आहेत, बाकीचे सगळ्यांचे मेळावे सुरू आहेत। परवा दिवशी मला कालच कळलं मला त्या भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला। तर ह्यांच्यासाठी मंदिरं उघडी आहेत, बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही। यांनी सभा घ्यायच्या, मेळावे घ्यायचे, वाटेल त्या गोष्टी करायच्या, आम्ही दहीहंडी साजरी नाही करायची। कोरोनाचे जे काही नियम आपल्याला पाळावे लागत आहेत, हे नियम सरकारने का ठरवले? कोरोनाचा संसर्ग आम्ही पुन्हा सांगतो, हा काही सरकारी कार्यक्रम नाहीये की फुकट कोरोना वाटप। हा काही सरकारी कार्यक्रम नाहीये त्याला विरोध करायला। आता सगळ्यांना बंद करून ठेवायचं आणि त्यावेळेला मग ह्यांचे सगळे कार्यक्रम झाले, ह्यांची आखणी झाली की मग निवडणुका जाहीर करायच्या की बाकीचे सगळे तोंडावरती पडतील म्हणून। जनता जगली काय, त्यांचे प्राण गेले काय, आम्हाला मात्र 100% राजकारण करायचे। समोर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका हा व्यक्त केला जात असताना सुद्धा आम्हाला यात्रा काढायची आहे। आम्हाला नवीन काही या सोयी सुविधा जनतेसाठी करायच्या नाहीयेत, पण त्यांचे जीव कदाचित धोक्यात येऊ शकतील असे सभा समारंभ करायचे। का? तर आम्हाला जनतेचे आशीर्वाद पाहिजे। कशाला आशीर्वाद? जीव धोक्यात घालायला जनतेचे। मुख्यमंत्र्यांना त्या जन आशीर्वाद यात्रेबद्दल इतकं किरकोळीत बोलायचं असेल तर त्यांनी त्याची दखल घ्यायची आवश्यकता नव्हती ना। रस्त्यावर हातात दगड घेऊन नारायण राणे साहेबांच्या घरावर दगडफेक करताना कार्यकर्त्यांची गर्दी चालते, पण हिंदूंचा सण फक्त 5 लोक। 6वा आला तर कारवाई करा सरकारनं, फक्त आम्हाला 5 लोकांची परवानगी द्या। हिंदू विरोधी सरकार आहे, हिंदुत्व विरोधी सरकार आहे, यांच्या सरकारला हे सण चालतात आणि ते चालत नाहीत। त्यांना मला ते केंद्राचं पत्र दाखवायचं आहे की त्याच्यात त्यांनी स्पेसिफिक म्हटलेलं आहे की दहीहंडी आणि गणेशोत्सव या काळामध्ये दक्षता पाळा। मग आता हे कोणतं सरकार कोणत्या सणाविरुद्ध, कोणत्याही सणाविरुद्ध, कोणत्याही धर्माविरुद्ध हे सरकार नाही, आपण कोरोना विरुद्ध आहोत। आणि म्हणून मी नेहमी सांगतो की आंदोलन ज्यांना करण्याची खुमखुमी आहे त्यांनी आंदोलन कोरोना विरुद्ध करा। कसे आम्ही अँटी हिंदू आहोत आणि कसे आम्ही प्रो अल्पसंख्याक आहोत, हे जे दोन बरोबरच्या पक्षांना खुश करण्यासाठी दाखवण्याचा प्रयत्न चालला आहे की जेणेकरून सत्ता टिकेल, हे हास्यास्पद आहे आणि सर्वसामान्य माणूस निवडणुकीची वाट बघतो। तेव्हा दहीहंडीच्या मुद्द्यावरून, उत्सवावरून महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला हा राजकीय काला होता आणि आपण बघितलं प्रत्येक राजकीय पक्ष आपला स्कोर सेट करण्याचा प्रयत्न करत होता। पण याच दरम्यान मनसेने मात्र अत्यंत आक्रमक भूमिका घेत आज राज्य सरकारनं जे आवाहन केलेलं होतं ते आवाहन धुडकावून लावलं आणि मुंबईतल्या अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी, मनसैनिकांनी दहीहंडी फोडली। कुठे 3 थराची, कुठे 4 थराची, कुठे 5 थराची ही दहीहंडी फोडली। सरकारच्या निर्णयाचा निषेध सुद्धा त्यांनी केला। पोलिसांनी त्यांच्या विरोधात कारवाई सुद्धा केली, अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले। पण हा उत्साह मात्र आज मनसैनिकांनी मुंबईमध्ये दाखवून दिला। काळा चौकी इथं तर बाळा नांदगावकर यांनी स्वतःच दहीहंडी फोडली। मुलुंडमध्ये सुद्धा हे चित्र होतं, भांडूपमध्ये सुद्धा मनसैनिकांनी दहीहंडी फोडली, मानखुर्दमध्ये सुद्धा आणि अगदी बांद्र्यात सुद्धा दहीहंडी फोडली। यानंतरची बातमी आहे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली। राज्यातल्या सत्तेला झुकवण्याची शक्ती, ताकद ही ओबीसींमध्ये असल्याचं वक्तव्य हे कुठल्या ओबीसी नेत्यांनी नाही तर सरकारमधल्या एका मंत्र्यांनी केलेलं, ओबीसी मंत्र्यांनी केलेलं आहे। विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। त्याचबरोबर शिवसेना भाजप यांच्यात संघर्ष झाला आणि त्या संघर्षामुळे हे सरकार स्थापन झालं असंही त्यांनी म्हटलेलं आहे। ओबीसी मेळाव्यात त्यांनी ओबीसींच्या राजकीय ताकदीबद्दल सांगताना कोणत्याही पक्षावर टीका करून ओबीसी आरक्षणाचा विषय सुटणार नाही
मात्र इतर कोणत्याही गटाला आमच्याकडून आरक्षणाचा वाटा मिळणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। तर ओबीसी आरक्षणाशिवाय भाजप राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले। हात जोडून विनंती करतो आमच्या सगळ्यांना, माझ्या राज्यातील मोठ्या लोकांना, बाबा हे आम्ही अनेक वर्षापासून आमची स्थिती वाईट आहे, अजूनही आम्हाला हक्काचं घर नाही, राजकीय आरक्षण तर दूरच आहे, म्हणून तुम्हाला स्वतंत्र काय मिळत ते घ्या, पण तुम्हाला विनंती आहे की आमच्याकडचं काही मागू नका रे बाबा, हात जोडून तुम्हाला विनंती आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या निवडणुका येऊन घातलेल्या आहे, ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटत आहे, ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी होऊ देणार नाही। काल ठाण्यामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली। फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावरती फेरीवाल्यानं जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात त्यांना त्यांची 2 बोटं गमवावी लागली, त्यांच्या सुरक्षा रक्षकाला सुद्धा 1 बोट गमवावं लागलेलं होतं। जीवावर बेतणारा हा हल्ला होता, पण सुदैवानं त्या त्यातून बचावल्या। आता त्यांच्यावरती वेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे, ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आणि ठाणे महानगरपालिकेनं गेल्या काही दिवसांपासून शहरातल्या फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून कारवाईला खीळ बसावी यासाठी उद्विग्नतेतून अशी घटना घडल्याची शक्यता आहे। मात्र हल्ल्याची माहिती मिळताच जखमी अधिकाऱ्यांची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली। अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत असा सज्जड इशाराही त्यांनी फेरीवाल्यांना दिला। आपला जो आपल्यासोबत काय घडलं नेमकं, तिथे काय झालं होतं, आपण गेलात त्यावेळी? म्हणजे मी कारवाईला गेले होते, ऑलमोस्ट कारवाई म्हटलं कशी चालली आहे म्हटलं बघूया, आणि खाली उतरल्या मी थोडा वेळ बघितलं आणि नंतर मग कुठून अटॅक झाला मलाच माहिती नाही, आणि अक्षरशः त्याने म्हणजे थोबाटात पण मारलं, तेव्हा मला कळलं कुणीतरी माझ्यावर अटॅक करते म्हणून। आणि मग त्यावेळेला मग दुसऱ्या एकाने येऊन त्याला ढकललं आणि माझी बोटं गेली हे मला गाडीत बसल्या कळलं। प्रचंड ब्लिडिंग होत होतं। वाईट याच गोष्टीचं वाटते की आम्ही कर्तव्यावर असताना अशा प्रकारचा हल्ला केला जातो, आणि अशा पण ह्या गोष्टीला आम्ही काय हे नाही करणार, आम्ही आमचं कर्तव्य करतच राहू। मॅडम, तुमच्या खरंच या कर्तव्याला खरंच सलाम आहे, पण आता हे सगळं घडलेलं आहे, ठीक आहे, आपण ज्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटला, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं थोडक्यात की हे सगळं कर्तव्य आणि कशा पद्धतीने पुढे आपण अजून पण पुढे कसं काम करणार? डेझिग्नेटेड असिस्टंट कमिशनर डेझिग्नेटेड ऑफिसर असतो अतिक्रमण आणि या सगळ्यासाठी। आम्ही आमचं त्या दृष्टीने आम्ही प्रायोरिटीज ठरवल्या होत्या की कासारवडवलीला खूपच त्या फेरीवाल्यांमुळे खूप ट्रॅफिक होत होतं, सो म्हटलं कासारवडवलीला संध्याकाळी खूप फेरीवाले बसत, म्हणून ती ॲक्शन मी संध्याकाळी घेतली होती। ते करणं भाग होतं ना, आमचं कामच आहे, ते करणं भाग होतं। दरम्यान ज्या फेरीवाल्याने या अधिकाऱ्यांवरती जीवघेणा हल्ला केला, 2 बोटं छाटली, त्या फेरीवाल्याची आता पोलिसांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर काही खैर नाही अशा प्रकारचा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय। पोलिसांकडनं ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमच्याकडनं मार खाईल। यांची जी मस्ती आहे ना, ही मस्ती उतरवली पाहिजे। यांची सगळी बोटं ज्या दिवशी छाटली जातील ना, आणि ज्याला ह्यांना फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही ना, तेव्हा यांना कळेल हिम्मत कशी होती यांची। पण ह्या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलेलं नाही। असं आहे की अनिल देशमुखांवर 3-3, 4-4 वेळेला सर्च वॉरंट निघतं, त्यांची ही प्रॉपर्टी जप्त झाली, ती प्रॉपर्टी जप्त झाली, आणि ते अजूनही अटक होत नाहीत ह्या कोर्टात, मग इथे फेटाळलं की त्या कोर्टात। तिथे सामान्य माणूस जो आहे त्याने कायद्याची भीती का बाळगावी? ते कायद्याची भीती संपली। देवेंद्रच्या काळामध्ये कन्व्हिक्शन रेट म्हणजे गुन्हा केल्यानंतर शिक्षा होण्याचा रेट हा 9% 52% गेला, यांनी पुन्हा एकदा तो 8% आणलेला आहे। सांगावं त्याने आकडेवारी सांगावी की कन्व्हिक्शनचा रेट किती कमी झाला। पुढे पुढच्या बातमीकडे बातमी आहे,
सोलापूर, औरंगाबाद, धुळे हा मार्ग आता अखेर खुला झालेला आहे वाहतुकीसाठी. गेल्या 18 तासांपासून हा वाहतुकीसाठी मार्ग बंद होता. त्याचं कारण म्हणजे काल मध्यरात्री अत्यंत मुसळधार पाऊस कोसळला आणि त्यामुळे दरड कोसळण्याच्या 3 घटना घडलेल्या होत्या कन्नड घाटामध्ये. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झालेला होता. अनेक वाहनं तिथं रुतलेली होती चिखलामध्ये. प्रचंड मोठा राडारोडा हा डोंगरावरून खाली दरडी कोसळल्यामुळे आलेला होता. रस्ता पूर्णपणे चिखलाने माखलेला होता आणि हा चिखल बाजूला करायला, हा सगळा राडारोडा बाजूला करायला 16 तासापेक्षा जास्त काळ लागला. जेसीबीच्या मदतीनं दरडीत अडकलेल्या मालवाहू ट्रकला सुद्धा बाहेर काढण्यात आलेला आहे. त्यामुळे हळूहळू वाहतूक सुरू झाली आहे. वाहतूक सुरू झाल्यामुळे वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. शनी मंदिर कॉम्प्लेक्स वगैरे असं म्हटलं जातं. अशा पद्धतीचा हा भाग आहे. बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे. आवश्यक ती सर्व रेस्क्यू करण्याची जी कामकाज आहे ते आम्ही करत आहोत. ज्या गावाला एक वाकडी या गावाला एक महिला पुराच्या अनुषंगाने तिची मयत झाली असं मयत झालेली आहे. तिचंही जे काय आहे ते बाकीची सगळी प्रोसेस आहे तसा आवश्यक ते रिपोर्ट आम्ही केलेला आहे. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी सचिन जिरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सचिन, आताची परिस्थिती कशी आहे? पूर्णपणे वाहतूक सुरळीत झाली आहे का? काय अपडेट्स आहेत? हा जो होता सुमारे 15 ते 16 तासापासून ही जे लोक होते ते या ट्रॅफिक जाम मध्ये अडकले होते, दरड कोसळली होती. मात्र आता जेसीबी आणि दुसऱ्या मार्गाने जेसीबी मागवले गेला आणि क्रेनच्या मार्गाने समोरून जे आहे तर जी मुख्य वाहन होती, जी ट्रक होती, तिला काढण्यात आलेलं आहे, तिला बाजूला करण्यात आले आहे आणि औरंगाबादच्या दिशेने जी येणारी वाहतूक ठप्प होती ती पूर्णपणे सुरळीत करण्यात आलेली आहे. आणि आपण पाहू शकतो की दृश्यामध्ये जे आहे ते जे वाहन जे आहे ते सुरळीत केलेली आहे आणि ते सर्व काही वाहनं जी आहेत औरंगाबादच्या दिशेने निघालेली आहेत. त्या 90% वाहनं जी आहेत औरंगाबादच्या दिशेने निघाली. मात्र जी जड वाहने आहे जी आकाराने मोठी आहे त्या वाहनाने थोडंसं बाजूला थांबवण्यात आलेलं आहे. कारण की जे नागरिक आहेत, जे रहिवासी आहे, मुलं, लहान मुलं, महिला जे आहेत त्या वाहनांना पहिले यातून काढण्यात आलेलं आहे. आणि अशा सर्व जे काही वाहनं आहेत ती सर्व वाहने जे अगोदर काढण्यात आलेली आहे या ठिकाणाहून. आणि वाहतूक आता एका बाजूने जरी औरंगाबादला अडकलेले वाहनं जे आहेत औरंगाबादच्या दिशेने येणारी ते सर्व काही जवळपास निघालेले आहेत असं म्हणता येणार आहे. धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि याच बातमीसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. अल्बानियामध्ये आणखी 2 विमानांमधून काही अफगाणी नागरिकांना आणण्यात आलं. आतापर्यंत अफगाणिस्तानातून 457 लोकांना अल्बानियामध्ये आणण्यात आलं. राजधानी तिरानामधील स्टुडंट कॅम्पसमध्ये काही लोकांची तात्पुरती सोय करण्यात आली आहे, तर काही जणांना थेट हॉटेलमध्ये उतरवण्यात आलंय. अफगाणिस्तानातून सुटका केलेल्यांसाठी तात्पुरती निवास व्यवस्था करण्याचा प्रस्ताव देणारं अल्बानिया आघाडीवर होतं. इडा चक्रीवादळानं रविवारी आणखी तीव्र रूप धारण केलं. लुईझियाना किनाऱ्याला धडकण्याआधी या वादळाची तीव्रता 4थ्या आणि धोकादायक स्थिती इतकी होती. 16 वर्षांपूर्वी याच तारखेला कॅटरीना या चक्रीवादळाचा लुईझियाना आणि मिसिसिपीला फटका बसला होता. त्यामुळे रविवारी दुपारी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आणि मिसिसिपीच्या काही भागात जोरदार पाऊस देखील झालाय. इटलीतल्या मिलानमध्ये एका इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली. सुदैवानं या 20 मजली इमारतीतून रहिवाशांना वाचवण्यात यश आलं. आगीमुळे धुराचे मोठे लोट पसरले होते. अमेरिकेला फटका दिलेल्या अनेक चक्रीवादळांपैकी इडा हे सर्वाधिक शक्तिशाली वादळ ठरलंय. हे वादळ लुईझियाना किनाऱ्यापासून न्यू ऑर्लिन्सच्या बाजूने सरकलंय. 16 वर्षांपूर्वी इथेच हुरिकेन कॅटरीना या वादळांनी लुईझियाना आणि मिसिसिपीला तडाखा दिला होता. इडा वादळाचा केंद्रबिंदू पोर्ट फॉर्शनला असल्याचं उपग्रह
अफगाणिस्तानच्या काबूलवर पुन्हा एकदा हल्ला झाला. रविवारी अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा काबूलच्या एअरपोर्टजवळ रॉकेट्सचा आवाज ऐकू आला. सोमवारी सकाळी काबूलवर अनेक रॉकेट्स फिरताना दिसली अशी बातमी AFPनं त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या माहितीवरून दिली. मिसाईल डिफेन्सिव्ह सिस्टीम कार्यरत झाल्याचा आवाज ऐकल्याचं एअरपोर्टच्या जवळपास राहणाऱ्या नागरिकांचं म्हणणं आहे. एअरपोर्ट जवळून धूरही निघताना दिसल्याचं त्यांनी सांगितलं. यापूर्वी अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात काबूलवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात वापरण्यात आलेलं वाहन लक्ष्य करण्यात आलं होतं आणि काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अमेरिकन सैनिक हे या आत्मघातकी हल्लेखोरांचं लक्ष्य होते. अफगाणिस्तानच्या इस्लामिक स्टेटवर अमेरिकेनं ड्रोन हल्ला केला आणि अनेक सुसाईड बॉम्बर्स घेऊन जात असलेल्या वाहनाला लक्ष्य करण्यात आलं. काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात असलेल्या सुटकेसच्या लष्करी मोहिमेला टार्गेट करणं हा या वाहनाचा हेतू होता. यापूर्वीच ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर. मुलुख महाराष्ट्र जळगावमध्ये गेल्या 2 दिवसापासून झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे अक्षरशः कहर झालाय आणि त्याचमुळे या संपूर्ण परिसराची पाहणी करण्यासाठी आजी माजी पालकमंत्री तिथं पोहोचले. गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. जळगावातल्या 40 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. 8 ते 10 जण या महापुरात वाहून गेल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केलाय. नागरिकांना तातडीनं मदत करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. शिवाय पंचनामे झाल्यावर लगेच मदत करणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी आश्वासन दिलं. आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा बऱ्यापैकी नुकसान झाल्याची पाहणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे. त्याच्यामध्ये शेती खरडून जाणे असेल, गावामध्ये पाणी घुसणं असेल, घरांचं नुकसान असेल, गुरांचं वाहून जाणं असेल, माणसांचं वाहून जाणं असेल, अशा बऱ्याच प्रकारचं नुकसान हे ग्रामीण भागामध्ये झालं होतं. आता आम्ही सगळेजण तिकडे जाऊन आता शहरामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आणि शहरामध्ये सुद्धा बऱ्याच दुकानांमध्ये म्हणजे लोकांच्या म्हणण्यावरून आजपर्यंत या दर्ग्यापर्यंत पाणी पडल्यानंतर कधीच वरपर्यंत गेलं नाही, पण तितका महापूर या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे दुकानांचंही या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. मला तरी वाटतं की 40 गावच्या इतिहासामध्ये असा भयानक पूर कधी आला नाही, असा पूर या ठिकाणी आज आलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. मला वाटतं मी ज्यांनाही भेटलो, ज्यांनाही विचारलो, वयस्कर लोक ते म्हणजे असा पूर आम्ही कधी बाजी बघितलेला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे. जनावरं हजारोच्या संख्येत वाहून गेले. आता आपण जर नदीकडे जर उभं राहिलो तर इतक्या म्हशी, गाई, बैल, बकऱ्या वाहून जात दिसतात, काही किनाऱ्यावर लागलेले दिसत आहेत. पशुधनाचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याचबरोबर अनेक लोक सांगतात ग्रामस्थ की माणसंसुद्धा म्हणजे डेड बॉडीसुद्धा आम्ही वाहताना सकाळपासून आम्ही बघतोय. जवळपास 10-12 डेड बॉडी आम्ही बघितल्या. पण आता ते शेवटी तपासांतीच निष्पन्न होईल किती मानवहानी झालेली आहे ती. पण आज शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. पण ब्रेक नंतर आपल्याला बघायचं आहे आज दहीहंडीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात जो राजकीय काला पाहायला मिळाला त्याच्याबद्दल आपण राजकीय नेत्यांचं मत जाणून घेणार आहोत. त्यांना आमने सामने बसवणार आहोत. पण छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत. आपल्यासोबत असणार आहेत शिवसेनेचे प्रवक्ते सचिन अहिर. आपल्यासोबत थोड्याच वेळात जोडले जाणार आहेत अभिजित अभ्यंकरजी आहेत आपल्यासोबत आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. तिघही जोडले गेलेले आहेत. तिघांकडे मला जायचंय, पण त्याच्या आधी बघूया आज झालेल्या राजकीय काल्याच्या संदर्भातला हा खास रिपोर्ट. दहीहंडीवरून ठाकरे विरुद्ध ठाकरे. राज ठाकरेंचा वार, मुख्यमंत्र्यांचा पलटवार. निर्बंध असताना मनसेकडून दहीहंडी साजरी. हे दृश्य आहेत मनसेकडून साजऱ्या करण्यात आलेल्या दहीहंडीची. राज्यात अनेक ठिकाणी मनसेकडून दहीहंडी साजरी करून सरकारच्या निर्बंधांना केराची टोपली दाखवण्यात आली. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन दहीहंडी साजरी करणाऱ्या मनसैनिकांचं कौतुक केलंय.
राज्य सरकार हिंदूंच्या सणांवर गदा आणत असल्याचा आरोप करत राज ठाकरेंनी राज्य सरकारवर हल्ला चढवलाय. अस्वलाच्या अंगावरती केस किती आहेत ना, हे अस्वल कधी मोजत नाही ना, तसं आमच्या अंगावरती केसेस किती आहेत. नाही, पण सूडबुद्धीने होतं तुम्हाला वाटतंय का? कारण सुडबुद्धीने सुरू आहे सगळं. ती उघडली गेलीच पाहिजेत मंदिरं. मी आजचा दिवस होऊन देत, मी माझ्या सगळ्या लोकांच्या बैठका घेऊन या सगळी मंदिरं उघडलीच पाहिजे. ती नाही तर सगळ्या मंदिराच्या बाहेर घंटानाद करू आम्ही. तर मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलंय. हे सरकार कोणत्याही सणांविरोधात नाही तर कोरोनाच्या विरोधात असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. की काही जणांनी दहीहंडी साजरी केली, हे करा नाहीतर आम्ही अमुक करू. ठीक आहे, स्वातंत्र्य युद्ध नाहीये की करोनाचे नियम तोडून आम्ही करून दाखवलं. हे काय स्वातंत्र्याने मोठं मिळवलं. त्याच्यासाठी जर का तुम्ही काही आंदोलन केलं असतं तर भाग वेगळा. दुसरीकडे सरकार हिंदू विरोधी असल्याचा आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी केलाय. तर दहीहंडीवर आंदोलन करणाऱ्या भाजपला मुख्यमंत्र्यांनी चांगलंच फटकारलंय. काय कारण ठाकरे सरकारचा एवढा प्रखर हिंदू विरोध का, हा आमचा सवाल आहे. तांडव वेब सिरीज मध्ये देवी देवतांना शिव्या घातल्या गेल्या, ठाकरे सरकार खामोश. शर्गी लिओन हिंदूंना सडकं म्हणून गेला, ठाकरे सरकार खामोश. परंपरा खंडित होऊ देऊ नका आणि आमचा सण आम्हाला साजरा करू द्या, यांची मागणी आहे. आज जे आपल्याला म्हणतात ना की हिंदू विरोधी सरकार आहे, हिंदुत्व विरोधी सरकार आहे, यांच्या सरकारला हे सण चालतात आणि ते चालत नाहीत. त्यांना मला ते केंद्राचं पत्र दाखवायचं आहे की त्याच्यात त्यांनी स्पेसिफिक म्हटलेलं आहे की दहीहंडी आणि गणेशोत्सव या काळामध्ये दक्षता पाळा. मग आता हे कोणतं सरकार कोणत्या सणाविरुद्ध, कोणत्याही सणाविरुद्ध, कोणत्याही धर्माविरुद्ध हे सरकार नाही. आपण कोरोना विरुद्ध आहोत. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडी उत्सवावर निर्बंध आले. त्यावरून राज्यात पुन्हा ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय. एवढंच नाही तर राज ठाकरे यांनी मंदिरं खुली करण्यासाठी घंटानाद आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यामुळे पुढील काळात दोन्ही ठाकरेंमध्ये पुन्हा संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या संघर्षाची ठिणगीसाठी कारणीभूत ठरलाय तो म्हणजे हा सगळा राजकीय काला. आज दहीहंडीच्या मुद्द्यावरून पहिल्यांदाच असं दिसतंय गेल्या काही दिवसामध्ये की मनसे आणि शिवसेना सुद्धा आमने सामने आलेत. भाजप तर त्याच्यासोबत आहेच, म्हणजे भूमिकेसोबत. आता या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते सचिन अहिर आहेत, अविनाश अभ्यंकर आहेत मनसेचे नेते, आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. मी थेट पहिल्यांदा जातोय सचिनजींकडे, सचिन भाऊंकडे. पण माझी सुरुवातीलाच आपल्या तिघांनाही विनंती आहे, 3 गेस्ट आहेत, वेळ खूप कमी आहे, त्यामुळे अगदी थोडक्यात आपण उत्तरं दिली तर जास्तीत जास्त प्रश्न आपण कव्हर करू शकू. सुरुवातीला मी सचिन भाऊंकडे जातोय. सचिन भाऊ, प्रॉब्लेम नेमका काय आहे? तुम्हाला सगळ्या गोष्टी बाकीच्या चालतात, आंदोलनं चालतात, सगळ्या गोष्टी सगळं सुरू आहे. मग नियमाच्या अधीन राहून जी तुमची मागणी होती, नियमांच्या अधीन राहून आज दहीहंडी जर साजरी केली असती तर काय बिघडलं असतं? ते नक्कीच आहेत आणि त्या भावना कोणाच्या ते दुमत असणं गरजेचं नाही. आणि म्हणून ज्यावेळी आपण समन्वय समितीच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांसमोर ही चर्चा आपण घडून आणली, त्यावेळी सर्व राजकीय पक्षांचाही त्यामध्ये समावेश केलं. समन्वय समितीची लोक होती, मंडळाची होती. ज्यावेळी टास्क फोर्सनी आपल्याला हे सांगितलं आणि विशेषतः ICMRचा ज्यावेळी उल्लेख करून त्यांनी सांगितलं की हे जे तुम्ही जे करू इच्छितात, जे मी अगदीच नाव घ्यायचं झालं तर अनेक जे आता इकडे टीव्हीवर बसलेले तेही त्यांच्याशी परिचित असतील, डॉक्टर ओक असतील, शशांकराव असतील, या सर्वांनी सांगितलं की आम्ही या खेळाच्या विरोधात नाही आहोत आणि विशेषतः या उत्सवाच्या विरोधात नाही आहोत. आम्ही त्या उत्सवातून घडलेली लोक आहेत. KMT डीन होते ते. त्यावेळी ज्यावेळी त्यांनी सांगितलं की ICMRचा रिपोर्ट आणि त्याही पेक्षा जी तिसरी लाट जी अत्यंत महाभयंकर पद्धतीने येणार आहे ते पाहता ह्याचा प्रादुर्भाव ह्या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने होऊ शकतो. आणि जसं काजने आणि चिकन पॉक्स ज्याला आपण म्हणतो त्या धर्तीवरती याचा स्प्रेड झालं तर उद्या दुर्दैवाने जसं वाराणसीला गंगा स्नान झालं आणि त्याच्यामुळे टीका झाली, हरिद्वारला टीका झाली, की उद्या दुर्दैवाने संस्कृती आणि उत्सवामध्ये ही टीका होता कामा नये. आणि म्हणून त्या दूरदृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी ठेवून पण आपलं काही कर्तव्य आहे हा विचार करून यावेळी हंडी न साजरा करण्याची भूमिका अविनाशजींना विचारतो. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी आज ही भूमिका घेतली, मग तुम्हाला सामाजिक बांधिलकी नाही का? नाही, मला साधा माझ्या मनातले काही प्रश्न आहेत. गेले 2 वर्ष हे सगळं चालू आहे. आपण फक्त कोरोनाची भीती राज्याला आणि देशाला दाखवतोय.
मग जेव्हा जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, ग्रामपंचायती झाल्या, पंचायत समित्या झाल्या, काही बाई इलेक्शन झाली आणि ह्यांचे मोर्चे, मेळावे, आंदोलनं, ह्यांच्या हस्ते होणारी उद्घाटनं जी ह्यांच्या कामाची आहे, जी यांना लोकांसमोर प्रोजेक्ट करायचे आहेत, तेव्हा काय करोना बँकेत एफडी करून ठेवलेला असतो का? नसतो ना. दुसरी गोष्ट, आता मी ऐकलं सन्मान्य मुख्यमंत्री म्हणाले की केंद्राने पत्र दिलंय की दक्षता पाळा. दक्षता पाळा म्हणजे घरात बसून हातात काठी घेऊन पंख्याला लावून हंडी फोडायची नसते. तुम्ही काहीतरी नियमावली करू शकता. आणि ह्याचा अर्थ हे संपूर्ण आरोग्य यंत्रणेचं फेल्युअर आहे. कारण जगामध्ये तुम्ही विम्बल्डनची आता झालेली स्पर्धा बघा किंवा अमेरिकेत जिथे सर्वात जास्त नुकसान झालं होतं त्यांचे आता डोसेस झालेले आहेत. त्या ठिकाणी बघितलं आता जी युएस ओपन होणार आहे त्या ठिकाणी त्यांनी नेसेसरी प्रिकॉशन घेऊन पुढे यायला सांगितलंय. आपण घाबरून घरात बसणं म्हणजे करोनाला पळून जाणं, करोनापासून लांब जात नाहीये, कळलं का? त्याचा मुकाबला हा करायलाच पाहिजे. आणि आता प्रचंड नुकसान झालेलं आहे. लोकांनी आक्रोश केला की मग तुम्हाला वाटतं लोकल सुद्धा काम करा. एकदाच सांगा की लोकांनी 2025 पर्यंत बाहेर पडायचं नाही. येणारी जी कॉर्पोरेशन इलेक्शन ती सर्व रद्द करा. तिसरी लाट येणार आहे ना, यांना लाटीचा अंदाज आहे ना की सुनामी आहे का छोटीशी आहे. तुम्हाला सगळं एकट्याला आधी कळतं. तुमची आंदोलनं कशी होतात, तुमच्या निवडणुका कशा होतात. एक सेकंड मला संपवून दे. आणि जी नियमावली आहे ही फक्त हिंदूंच्याच सणाला का? वारकरी बांधव गेले 2 वर्ष आज त्यांचं सगळं संपूर्ण थांबलेलं आहे. आज आपली मंदिरं बंद आहेत पण दारूची दुकानं उघडी आहेत. हा विपर्यास कशासाठी? अहो तुम्ही आरोग्य यंत्रणा सक्षम केली असतीत ना 1.5 वर्षामध्ये, ती सक्षम केलीत का ती लुटलीत? याचा एकदा विचार करा. लगेच विचारतो त्यांना. सचिन भाऊ, स्पेसिफिक प्रश्न आहे. शिवसैनिक, युवा सैनिक हे जे काय आता राडे झाले ह्या सगळ्याच्या दरम्यान हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरले, तेव्हा कोरोना कुठे गेला होता? तेव्हा नियम कुठे होते? हा सवाल आहे त्यांचा. त्याची तुलना करून घेऊन हा उत्सव साजरा का असं म्हणायचंय का? मग तेव्हा होत नव्हता का? हा त्यांचा सवाल आहे. त्या गर्दीने कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही का? हा त्यांचा सवाल आहे. नक्कीच होते ना. कोणी त्याच्याबद्दल काही बोलत नाहीये ना की हे केले ते योग्य आहे म्हणून घेऊन जे जमा झाले. आज उत्सवाच्या वेळी ज्यावेळी आपण चर्चा करतोय मला आश्चर्य वाटते की आपण एवढं राजकीय पक्षातली जी लोक आहेत काम करतोय. ज्यावेळी गेल्यावेळी लॉकडाऊन झालं दुसऱ्या दिवशी आंदोलन गेले दुकानं उघडा. दुकानं उघडली करता आली नाही. आपण जेव्हा उघडलं तर आता का उघडली? त्यांना उघडली मग ह्यांना का नाही? अहो काय परिस्थिती होती 3 महिन्या अगोदर. ऑक्सिजन मिळत नव्हते. लोक आपले जीवाभावातली लोक आपण हरून घेतले. दुर्दैवाने त्यांची मृत्यू झाली. आपण वाचू शकलो नाही. मग हा फेलियर फक्त राज्य सरकारचा. म्हणजे ज्यावेळी राज्य सरकार प्रयत्न करतो काम करतो काही झालं नाही मग त्याचं फेलियर म्हणायचं आणि मग सर्व उघडा काही लॉकडाऊनची गरज नाही असं एफिडेव्हिट करून हे म्हणणार आहेत का? प्रवीण दरेकरांना या चर्चेमध्ये घेतोय. प्रवीण दरेकरजी, तुम्हाला पटतंय सरकारचं हे म्हणणं? एका बाजूला इकडे एक बोलाल केंद्र सरकारमध्ये तुम्ही जाऊन बोला ना. मग ठीक आहे. मला हे सरकारचं म्हणणं अजिबात पटत नाही. या सरकारची भूमिकाच अशी दिसते की कोरोनाचा बागुलबुवा उभा करायचा आणि आपलं सरकार कसं काय त्या ठिकाणी पुढे दिवस ढकलतील अशा प्रकारची नियोजनबद्ध काळजी घेण्याचं काम आहे असं माझं स्पष्ट मत आहे, किंबहुना आरोप आहे. ऑक्सिजनच्या बाबतीत बोलतायत, भावनिक बोलतायत, उत्सवाच्या बाबतीत सांगता आम्ही ऑक्सिजन प्लांट केला. अरे वराती मागून घोडे नाचवत आहे. कोरोनाचे प्लांट ऑक्सिजनचे जेव्हा कळलं कोरोना येणार आहे तेव्हा सुरुवात करायला पाहिजे होती. केंद्र सरकारनं मोदी साहेबांनी ऑक्सिजन पाठवल्या, रेल्वे भरून, ट्रेन भरून, तेव्हा इथे आपण कुठेतरी स्थिर स्थावर झालो. माझं म्हणणं आहे की हे सरकार पूर्णपणे हिंदू सणांच्या आणि मराठी उत्सवांच्या सणांच्या विरोधात आहे. मी पुराव्यानिशी सांगेन. पण मुद्दा हा सुद्धा आहे ना की उत्तर प्रदेशात सुद्धा तिथल्या सरकारला आपली इच्छा असताना सुद्धा काही गोष्टींवर निर्बंध लावावे लागले. सुप्रीम कोर्टानं त्याच्या संदर्भात स्पष्टपणे सांगितलेलं होतं. पुन्हा केंद्र सरकार पत्र पाठवतं आणि सांगतं की केंद्र सरकारचं पत्र राज्य सरकारनं सिरियसली घ्यायचं की नाही हा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सवाल विचारलाय. 100% राज्य सरकारने केंद्राचं पत्र सिरियसली घ्यायचं. परंतु जे अभ्यंकर म्हणाले ते खरं आहे की काय सांगितलं? दक्षता घ्या सांगितलं. तुम्ही सरसकट निर्बंध टाका असं सांगितलं नाही. आणि त्या पत्रात असंही सांगितलं की त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या परिस्थितीनुरूप तिथलं सरकार निर्णय घेऊ शकतं. आणि मग तुम्हाला निर्बंध लादायचे आहेत ना, मग कायदा काही ठराविक साठी असतो आणि ठराविकांच्या विरोधात असतो का?
एका बाजूला त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन पुण्याला करताना 7-8 हजार लोक जमली. तो काय कोरोना प्रतिबंधित क्षेत्र होती का? युवा सेनेचे वरुण देसाई त्या ठिकाणी, सरदेसाई नाशिकला गेले, जळगावला गेले, जालनाला गेले. तो काय कोरोना बंधित एरिया होता का? परवा राणे साहेबांच्या कार्यालयावर युवा सेनेची गर्दी हजारोंची गेली. मला वाटतं कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे ना. मी विचारतो बाजूला त्या ठिकाणी मी विचारतो सचिन भाऊ, मुद्दा अगदी थेट आहे. हे बघा, डान्सबार कशासाठी चालू ठेवलेत? कायदा सर्वांसाठीच आहे. अहो तुम्ही जे बोलताय की बा आज दुकानं चालू करण्याच्या बाबतीत कार्यक्रम हा झाला एक भाग. दुसरी गोष्ट उत्सवाच्या बद्दल बनतायत आणि हिंदू उत्सवाच्या आमच्या प्रश्नाचं पर्टिक्युलर उत्तर द्या. भारतीय जनता सचिन भाऊ त्यांनी स्पेसिफिक प्रश्न विचारलाय, मी अजून त्याच्यात खोला जातो, त्यांच्या बाजूने सुद्धा सांगतो. सचिन भाऊ एक मिनिट. सिंधुदुर्गामध्ये कलम 144 लागू केलं होतं, तुम्ही सूट दिली का त्यांना? का त्यांची यात्रा होऊ शकली? कोणी बोलावं जे जन आशीर्वाद घेऊन जनांची भावना. पण तुम्ही कारवाई केली का? आम्ही कुठे आम्ही बोलतोय सरकारने सरकारचं काम करावं, परंतु आपला तो बाब्याने दुसऱ्याचा कार्टा असं भाऊ नाही होऊ शकत ना. विरोधाचा विरोध करायचं. आज त्या ठिकाणी का मंदिरं बंद आहेत? सचिन भाऊ तुम्हा सगळ्या राजकीय नेत्यांकडे बघून आज महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न पडलाय. जिथं सर्वसामान्यांच्या पोटाचा प्रश्न येतो तिथं सगळे नियम येत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न जिथे येतील तिथं नियम येत आहेत. राजकीय नेत्यांना कुठलेही नियम नाहीत का? हा सवाल आहे. अहो 100% आहे ना. मी तुम्हाला बोलतो ना, मी या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं की मी कुठच्याही याच्याबद्दल पुरस्कृत करत नाहीये. मी सणाच्या बद्दल बोलतोय. हा झाला एक भाग. मी परत सांगितलं की हे उत्सव मला सचिन भाऊ एकच फक्त प्रश्न आपल्याला आहे. एका बाजूला आपण सांगता तिसरी लाट येते नाही, माझ्या प्रश्नाचं पण उत्तर द्या. एका बाजूला सांगता तिसरी लाट येते, मग आता असणारे डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी का कमी करताय आपण? जर लाट येणार आहे तर मग तुम्ही कर्मचारी स्टाफ का कमी करताय? ती माहिती आहे तुम्ही सांगता. अहो आजही आपण हे कोविडचे सेंटर्स वाढवतोय. आज रेसकोर्स मध्ये कोविड सेंटर वाढवण्याची भूमिका आपण घेतली. मुलांसाठी ग्लोबल हॉस्पिटलला मी गेलो होतो. टास्क फोर्स आहे ना, टास्क फोर्सचं बघा तुम्ही. टास्क फोर्स जे सांगतात त्याच्यासमोर तर ठेवू. जे तज्ञ डॉक्टर आहेत त्यांचा तर ऐकायला लागेल. सचिन भाऊ काल आंदोलन पण केलं ना त्या कर्मचाऱ्यांनी की आम्हाला ऐन वेळेला काढून टाकलं म्हणून. मग तुम्ही असणारे डॉक्टर, नर्सेस वाढवाय का कमी करताय? त्यांचे पगार का देत नाही? आता मोहरम झालेत, आता ईद झालेत, जैन समाजाचा उत्सव झाला, कोणाला परवानगी दिली आहेत का? मग हिंदू सचिन भाऊ एका प्रश्नाचं उत्तर द्या प्रामाणिकपणे. ठीक आहे, आतापर्यंत झालेलं झालं. मला पूर्ण द्या ना. नाही ऐका ना, गणेश उत्सवासाठी गेल्या वेळी देखील एसओपीस तयार केलेले, तसे एसओपीस आजही आपण करून दिलेले आहेत. नाही दही अंडीच्या बद्दल जे म्हणताय, आपण म्हटल्याप्रमाणे आमची भूमिका होती म्हणूनच आपण मांडण्याचं काम केलं. पण ज्यावेळी टास्क फोर्सने सांगितलं की काही करून घेऊन दही अंडीची तुलना ही एसओपीस तुम्हाला करता येणार नाही, वॅक्सिनेशनच्या लोकांना परवानगी द्या असं आम्ही सांगत होतो. पण त्यांनी सांगितलं मास्क घालून, खांद्याला खांदा लावून, थराला थर लावून घेऊन प्रभाव वाढणार, त्याच्यात आपण थांबवता येणार. ठीक आहे, ती तुमची अडचण असेल, आपण समजून घेऊ. सर्वसामान्यांनी त्याला प्रतिसाद सुद्धा दिला, राजकीय नेत्यांनी आंदोलन केलं असेल. सचिन भाऊ माझा थेट सवाल आहे, कृपया प्रामाणिकपणे उत्तर द्या. आता जे झालं ते झालं, कुणाच्या यात्रा जत्रा झाल्या असतील, भविष्यात संकट मोठं आहे. मग अशा परिस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा आलाय, तुमच्यापर्यंत सुद्धा आला असेल. पुढच्या काही दिवसात ते मराठवाडा पिंजून काढणार आहेत. काँग्रेसचे मेळावे सुरू आहेत, ओबीसीचे मेळावे सुरू आहेत, मराठा समाजाचे सगळं ह्या सगळ्यांवर एकच नियम असणार आहे का सगळ्यांना? 100% सर्वांना नियम एकच आहे. आता हे प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक नेत्यांचा तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना नियम ठेवून करायचंय, नियम तोडून करायचंय. नियम सर्वांसाठी समान आहे. नियमाच्या अधीन राहून जे करत असतील तर त्याच्यावरती कारवाई होणार नाही. नियमच्या अधीन न राहता जर निर्णय घेत असेल तर कायदा सर्वांसाठी एकच आहे ना. आणि आज ज्यावेळी ज्याचा उल्लेख करतायत म्हणजे आंदोलन झाली तर पोलिसांनी लाठीचार्ज केला ना, तर त्याच्यात आम्ही काय पोलिसांवरती कारवाई केली आहे का? पण मुख्यमंत्र्यांच्याच आव्हानाला जर तिथं पायदळी तुडवलं जात असेल कार्यकर्त्यांकडून तर काय मेसेज जाणार आहे? आज माझा एवढंच नाही, माझं प्रवीण दरेकरजींना एवढंच म्हणणं आहे, विचारायचं आहे की ते एवढं जर बोलतायत, केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे ना, त्यांनी जावं आणि सांगावं आणि क्लीन चिट आणावं आणि सांगावं केंद्र सरकारने काही करायची गरज नाही, सर्व ओपन करा.
काय ICMR ची गरज आहे आम्ही सांगू शकतो, म्हणजे इकडे काय पुढच्या ठीक आहे, काळामध्ये कोरोना मी काही विचारतो होणार त्यांना नाही. मी विचारतो आता त्यांना ठोस तरी मी त्यांनी विचारतो आणून पण द्यावं ना. अविनाशजी म्हणजे तुम्ही एका बाजूला तुम्ही बंधन आणायचे, एका बाजूला तुम्ही सुसंवाद करायचा, ठीक आहे दुसऱ्या अविनाशजी तुम्ही बाजूला बोला. तुम्ही येतो एखाद्या- सचिन भाऊ तुमच्याकडे. तो प्रश्न मी पुढच्या ब्रेक नंतर घेतो त्यांना. हे संपूर्ण चुकीचं बोलतायत. पहिलं म्हणजे जर नियम सगळ्यांना सारखा असेल तर आज माझ्या कानावर आले की जर तुम्हाला गणपतीचं विसर्जन करायचं असेल तर तुम्हाला अँटीजेन टेस्ट करून मगच विसर्जन करायला लागेल. मग आज त्यांनी हे पण जाहीर करावं की आता कुठल्याही पक्षाचा जो नेता बाहेर लवाजमा घेऊन जाईल तो सुद्धा अँटीजेन टेस्ट करूनच बाहेर पडला पाहिजे, नाही तर त्याचे मेळावे त्याची नियम सारखे आहे. रद्द झालं पाहिजे. नंबर 1. दुसरं, ऑक्सिजन नव्हता आणि माणसं गेली हे या राज्य शासनाचं 100% फेल्युअर आहे. कारण तुम्हाला येणाऱ्या लाटा इतक्या आधी कळतायत तर तुम्ही त्या प्रिकॉशन्स या घेतल्या पाहिजेत. सो इट इज 100% फेल्युअर. तुम्ही फक्त आडमार्गाने आपली जबाबदारी टाळण्याचं काम करताय आणि कोविड सेंटर वाढवले म्हणजे ते वाढवायलाच पाहिजे. ते उशिरा वाढवले गेले. बीकेसीचं असेल किंवा तुमचं महालक्ष्मीचं असेल, हे 1.5 वर्षानंतर झालेलं आहे. लाखो लोकांचे प्राण गेल्यानंतर. पहिल्यांदा फक्त हवेत गोळीबार 3 ठार इतकंच चालू होतं आणि आता ही जी काही यांची आंदोलनं बाकीच्या गोष्टी चालू आहेत किंवा यांची जी उद्घाटनं चालू आहेत त्या उद्घाटनाच्या वेळेला किंवा यांच्या मोर्चाच्या वेळेला, यांच्या आता पंढरपूरला सभा झाली तेव्हा काय झालं? मग तेव्हा करोना काय एफडी करून बँकेत ठेवला होता का तेव्हा करोना नव्हता ऍप्लिकेबल? आपल्या सोयीने फक्त राजकारण करायचं आणि दुसऱ्याला मोठे मोठे उपदेशाचे डोस द्यायचे, हे कसं चालेल? आज 14-15 कोटीचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कुठल्या प्रकारचं गणित घेऊन लोकांसमोर येत आहे? बरं, रोज तुम्ही दाखवताना करोनाचे आगमन 3री लाट जर येणार आहे तर तुम्ही रिपोर्ट घेऊन समोर या. तुम्ही सांगा आम्ही या प्रोव्हिजन्स केलेले आहेत, आम्ही ह्या प्रकारे ऑक्सिजन आम्ही पुढे आणतोय. फक्त कोरोनाची भीती घालून मग सगळं रद्द करा. येणाऱ्या निवडणुका रद्द करा, येणाऱ्या गणपतीची आत्ताच काहीतरी रिस्ट्रिक्शन द्या, येणाऱ्या दिवाळीची रिस्ट्रिक्शन द्या, येणाऱ्या 26 जानेवारीची सगळी रिस्ट्रिक्शन आत्ता जाहीर करा. कळलं का? आणि हिंमत असेल ना तर सगळ्या सणांचे ज्या सगळ्यांचे सण येतात ना तेव्हा सांगा प्रत्येकाने अँटीजेन टेस्ट करूनच बाहेर पडलं पाहिजे. फक्त आमच्या गणेशोत्सवात ह्या गोष्टी होता कामा ठीक नये. आहे, तुमचा मुद्दा पोहोचला. मी त्यांच्याकडून उत्तर घेणार आहे. पण आज तो कायदा मांडला, मनात तो कायदा मांडला आणि तो जनतेने ऍक्सेप्ट करावा असं होणार नाही. जर तुम्ही दारूची दुकान उघडणार असाल, जर तुम्ही हॉटेल उघडणार असाल, जर तुम्ही ठीक आहे, आपण त्याच्याबद्दल बोलूया. पण आज सर्वसामान्य जनतेच्या मनात एक प्रश्न आहे. तो प्रश्न भाजपला, केंद्रातल्या भाजपला सुद्धा आहे आणि राज्यातल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सुद्धा आहे की ज्यांची जिथं सत्ता आहे त्यांच्यासाठी नियम वेगळे आहेत. त्यांनी जनतेला सांगायचं की कसं या कोरोनाच्या संकट काळात वावरलं पाहिजे. पण जेव्हा वावरायची वेळ येते तेव्हा मात्र ते स्वतः वेगळ्या पद्धतीने वावरतात. मग महाराष्ट्राच्या समोर, देशाच्या समोर मेसेज ते काय देत आहेत याच्याबद्दल बोलायलाच हवं. कारण आज राजकारणी सापडलेत आपल्याला इथं. आपण त्यांना प्रश्न विचारूया. एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर चर्चा. राजकीय काला जो सध्या दहीहंडीच्या मुद्द्यावरून झाला आणि आरोप प्रत्यारोप केले जात आहेत सत्ताधारी विरोधकांकडून. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत. आपल्यासोबत सचिन भाऊ अहिर आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते, आणि अविनाश अभ्यंकरजी मनसेचे नेते आहेत. मला 2 सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचा जो जनतेच्या मनातला आहे आणि उत्तर सुद्धा प्रामाणिक अपेक्षित आहे दोघांकडून सुद्धा. पहिल्यांदा मी प्रवीणजींकडे जातो. तुम्ही केंद्रात सत्तेत आहात सर. केंद्रात सत्तेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं जिथं संधी मिळेल तिथं समोर येऊन सांगतात की आता आपण या कोरोनाला गांभीर्यानं घ्यायला हवं. 3री लाट आपल्याला परवडणारी नाहीये. त्याच्या संदर्भातल्या SOP असतील ह्या सगळ्या गोष्टी खाली पाठवल्या जात आहेत. हे सगळं त्याचं गांभीर्य एका बाजूला सांगितलं जात असताना दुसऱ्या बाजूला मात्र तुमच्या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून हजारोंची गर्दी केली जाते. आणि तीच बाब अगदी तशाच पद्धतीनं शिवसेनेचे पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इथं महाराष्ट्राला सांगतात. अगदी मनसेच्या भूमिकेत सांगायचं तर उपदेशाचे डोस देतात. पण त्यांचे कार्यकर्ते मात्र रस्त्यावरती उभं राहून आंदोलन करतात, मोर्चे घेतात, सभा घेतात, हे सगळंच करतात. सत्ताधाऱ्यांनाच आज भान उरलेलं नाही का, हा सवाल आहे. सुरुवातीला प्रवीणजी तुम्ही. एक लक्षात ठेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सांगतात ते गांभीर्याने घेतलंच पाहिजे, कोरोनाची काळजी घेतलीच पाहिजे, याच्यात दुमत असायचं काही कारण नाही. पण जरा आपण एक लिगल टेक्निकल गोष्ट समजून घ्या की केंद्र सरकारवर ढकलण्याचं काम या ठिकाणी या सरकारचं, राज्य सरकारचं सातत्यानं राहिलंय. केंद्र डिझास्टर परिस्थितीमध्ये सगळे अधिकार जे आपत्तीच्या इथे कायदा असतो त्याच्या अंतर्गत राज्य शासनाकडे त्या ठिकाणी असतात. आपल्याला मी सांगू इच्छितो
केंद्र सरकारनं त्या ठिकाणी व्हॅक्सिनेशनसाठी परवानगी दिली होती. काय झालं टेंडरचं सचिन भाऊनी सांगावं. ग्लोबल टेंडर काढणार, 6,000 कोटीचा चेक आमच्या हातामध्ये आहे. एकही व्हॅक्सिनेशन आपण घेऊ शकलो नाही, केंद्रालाच त्या ठिकाणी द्यावं लागलं. त्याच्यामुळं केंद्राच्या बाबतीत या ठिकाणी उठलं की केंद्रावर आरोप करा आणि आपलं कोविडमधलं अपयश झाका, अशा प्रकारची ठरवून भूमिका आहे. मला सांगा, रेल्वे मंत्रालय केंद्राकडे आहे, रेल्वे मंत्री आमचे आहेत, निर्णय कुणी घेतला? राज्य सरकारचा ज्या वेळेला शिफारस जाते, प्रस्ताव जातो, त्यावेळेला रेल्वे मंत्रालय त्या ठिकाणी हो म्हणत असतं. त्याच्यामुळे डिझास्टरच्या परिस्थितीमध्ये केंद्राच्या सूचना ग्राह्य धरत राज्य सरकारने आपल्या परीनं त्या ठिकाणी परिस्थिती पाहून निर्णय त्या ठिकाणी घ्यायचे असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी केंद्रावर ढकलण्याची जी भूमिका यांची आहे ती अत्यंत चुकीची आहे. मला आपण त्या ठिकाणी सांगावं, सचिन भाऊनी सांगावं, जो मगाशी प्रश्न विचारला त्याचं उत्तर आलं नाही. आपण म्हणताय ना लाट आहे, तिसरी लाट येते, मग असणारे डॉक्टर्स, असणारे कर्मचारी, असणाऱ्या नर्सेस का आपण कमी करताय? म्हणजे आपली भूमिका दुटप्पी आहे का की कोविडच्या संकट काळात आपण त्यांना वापरलं आणि आता कोविड आपण फेकून देतोय, म्हणजे कोविड संपतोय? ठीक आहे, मी दुसरीकडे आपण सांगताय नाही कोविडची लाट येते. सचिन मला सांगा आता, तुमचे प्रॅक्टिकल एकच मिनिट, फक्त एकच मिनिट. आज गणपतीच्या मूर्ती छोट्या करा, 2 फूट खाली आणा, 1 फूट. यांनी काय होतं, गणपतीची 10 फूट असली आणि 2 फूट आणली की त्यांनी कोरोनाचे काय हे आहे का, मूल्यमापन करण्याचे आहेत का उंचीच्या गोष्टी? त्याच्यामुळे भावनांशी खेळायचं काम या ठिकाणी कोरोनाच्या आधारे या ठिकाणी चाललंय. ठीक आहे, मी उत्तर घेतो. वेळ कमी आहे आपल्याकडे, मी उत्तर घेतो. सचिन भाऊ पटकन उत्तर. असताना घंटा नाद करू द्या, काही नाद करू द्या, पण ही जी मंडळी आज जेवढं पोटतिडकीने बोलतायत उत्सवाच्या बद्दल, सर्वांच्या बाबतीत, केंद्र सरकार अमकं, केंद्र सरकारने या राज्याला काय मदत केली हे मी सांगायची गरज नाही, आपल्या टीव्हीच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना माहिती आहे. प्रश्न एवढंच आहे की मार्च एप्रिलला ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा लॉकडाऊन केलं, दुसऱ्या दिवशी आंदोलन करण्याची भूमिका घेतली आणि दुकानं उघडा बिघडा बोलले. हे मार्च महिन्यामध्ये, मार्च एप्रिल महिन्यामध्ये ज्यावेळी कोविडचा प्रभाव वाढला, कोविडमध्ये काय केंद्राचा संबंध आहे माणसांची? राज्य सरकारचा अपयश आहे. गेल्यानंतर जे दिलं ते केंद्राने दिलं. आपल्या राज्याला दिलं नाही व्हॅक्सिनेशन, तसं ऑक्सिजन दिलं गेलं नाही. तुम्ही काय केलं? तुम्ही कशासाठी राज्य सरकार चालवताय? केंद्राने ऑक्सिजन द्यायचं, केंद्राने मास्क द्यायचं, केंद्राने सगळं द्यायचं, तुम्ही काय करायचं? जीव वाचवण्यासाठी त्यावेळी महाराष्ट्र शासनानेच मदत करण्याची भूमिका घेतली, जी आमचा दायित्व. अहो, भारतीय जनता पार्टीने सेवा कोविडमध्ये दिली, अख्ख्या देशात कोणी दिली नाही. तुम्ही सांगून टाका का म्हणजे मग तुमचं असं म्हणणं आहे का थर्ड लाट येणारच नाहीये? तुमचं म्हणणं एसओपी करा, नक्की केली पाहिजे. गणेश उत्सव, सण आणि उत्सव आपण बंद केलेला नाहीये. मी दोघांनाही थांबवतोय, आपला वेळ संपलाय, माफ करा, मी दोघांनाही थांबवतोय. अविनाशजी, जेव्हापासून कोरोना आला तेव्हापासून केंद्र आणि राज्याचं हे तू मैमत सुरूच आहे. आज सर्वसामान्य माणसाच्या मनात हे सगळं पाहून काय भावना आहे? मला वाटतं सामान्य लोकांची काळजी राज्य शासन करत आहे का? लाखोच्या संख्येने लोक मरतायत, मृत्यू पावतायत, लाखोंच्या नोकऱ्या गेल्यात, इंडस्ट्री पूर्ण ठप्प झालेली आहे. कळलं का? आता यांनी राजकारण आणि उपदेशाचे डोस बंद केले पाहिजेत. प्रॅक्टिकल रियालिटीचा विचार करून आरोग्य यंत्रणा अतिशय सक्षम करून त्वरित मंदिरं असतील किंवा व्यावसायिक गोष्टी असतील ह्या सगळ्या आता सुरू केल्या पाहिजेत. दक्षता घेऊ ना, दक्षता सगळे घेऊ. आम्हालाही कळतो की घरटी एखादा माणूस जाणं म्हणजे अख्खं घर पोरकं होतं, पण तुम्ही सगळं बंद करून अख्खं कुटुंबच मारून टाकताय. कोरोनावरती काळजी घेणं म्हणजे घरात बसून राहणं हे नाही. कोरोनाची उत्तम काळजी घेऊन त्याचं योग्य ते नियोजन करून आरोग्य यंत्रणा अत्यंत सक्षम करून, आरोग्य यंत्रणा उत्तम सक्षम करून, मंदिरं बंद करून, मंदिरं बंद करून कोरोना जाणार नाही, परंतु योग्य ती नियमावली करून मंदिरं उघडू शकता. योग्य ती नियमावली करून तुम्ही एक काम करा, तुम्ही जग बघा, तुम्ही जगाचं एक मुद्दा आहे ना, हे बघा, आपण लोकल ट्रेन सुरू केल्या, पोटा पाण्याचा प्रश्न समजून 2 डोस ज्यांनी घेतले त्यांना आपण लस, ज्यांनी घेतलेली आहे त्यांना आपण प्रवेश द्यायला सुरुवात केली. आज हे मान्य करावं लागेल आपल्याला कुठेतरी की मंदिर आणि हे जे धार्मिक स्थळ सगळे असतील कुठल्याही धर्माचे, त्याच्या भोवती एक मोठा अर्थकारण आपल्या देशात आहे आणि ते अर्थकारण सुद्धा आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही. तिथं सुद्धा काही नियम घालून आपल्याला ते नाही का सुरू करता येणार? किती दिवस आपण त्यांना उपाशी मरण्यासाठी वाऱ्यावर सोडणार आहेत? कुठे तुमचे पॅकेज करता येईल? आणि 100% करता येईल. आणि गेल्या आपण वर्षी म्हणजे हे बघितलं, हळूहळू का व्हायला आपण सर्व शिथिल करण्याची भूमिका घेतली, तीच भूमिका आपली आहे.
फक्त जे टायमिंग ब्रेक द चेनची आपण जी व्याख्या करत होतो आणि ते जे आता What do you तिसरी mean by लाटची break the chain? जे केंद्र सरकार नाही ब्रेक द चेन म्हणजे तात्पुरतं आपल्याला सर्व अर्थव्यवस्था पण सुरळीत आणायची होती. तात्पुरतं म्हणजे आता आरोग्य 18 महिने व्यवस्था पण झाले आणायची. सचिनजी. आम्ही आरोग्य व्यवस्था नाही हो मार्च महिन्यापासून झाले ना 18 महिन्याची काय गोष्ट करता. ब्रेक द चेन आता सुरू केलेलं आहे आपण. आणि आजही मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो हे आंदोलन करून घेऊन हे कृपया करून बंद करा, नाटकबाजी बंद करा. पण सचिनजी त्यांचं ते आंदोलन चुकीचं आणि तुमचं ते चांगलं असं होऊ शकत नाही. सर्वच राजकीय पक्षांनी त्याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आशा करूया हे राजकीय नेत्यांच्या सगळ्या वागण्याकडे बघितल्यानंतर सर्वसामान्यांना वाटतंय की आमच्या पोटाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा सगळे नियम आठवतात, अटी कारवाई सगळं आठवतं. राजकीय नेत्यांना वेगळा न्याय का हा सवाल आहे. हा राजकीय काला होत राहील पण सामान्यांच्या पोटाची व्यवस्था सुद्धा होणं गरजेचं आहे. केवळ कोरोनाची भीती दाखवून आपण किती दिवस जगणार आहोत हाही सवाल आहे. पण आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल न्यूज 18 लोकमतच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तुर्तास धन्यवाद.